जय भारत समाजसेवा नवरात्र महोत्सव मंडळ श्री नवदुर्गा माता मंदिर कळसारोहण निमित्त जलकुंभाचं आयोजन करण्यात आलंय। ही मिरवणूक मल्लिकार्जुन मंदिर बाळीवेस पासून मंगळवार पेठ कुंभारवेस जुना आडत बाजार मार्गे नवदुर्गा मंदिर पर्यंत आली। प्रारंभी कळस पूजन श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे आधारस्तंभ सिद्धेश्वरन नाडाराव मार्गदर्शक जगदीश वंडराव यांच्या शुभ हस्ते करण्यात आली। मिरवणुकीत पंढरपूर येथील वारकरी संप्रदायांचे वारकरी सहभागी होते। या प्रसंगी हजारो महिला जलकुंभ घेऊन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले। त्यानंतर सर्वांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। या प्रसंगी ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, सिद्धेश्वर नाडार, संजय होमकर, भीमाशंकर पद्मगोंडा, संगमेश गुंगे, नारायण सुरवसे, शेखर सुरवसे, जगदीश वंडराव, बाळासाहेब वाघमोडे, नरेंद्र होमकर, सागर अतनुरे, चंद्रकांत सिंगराल, आशिष दुलंगे, नागेश कोळी, प्रशांत धनुरे याचबरोबर मंडळातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व देवी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पूनम होमकर, नाडार, सुलोचना हवले, महानंदा कलशेट्टी, कमल हिंगमिरे, सुनीता सुरवसे, राजश्री हवले, अनिता वाघमोडे, आशा हुंडराव, शैलजा बुद्धे, माधुरी बुद्धे, वैशाली धनुरे, राजश्री जक्कापुरे, स्नेहा बुद्धे, निशिगंधा करजगी, अक्षदा इंडे, अबोली बडदाळ, वैभवी गावडे आदींनी परिश्रम घेतलेत। माझ्या आजोबा थोड्या दिवस राहायचं होतं असं आठवण करायला पाहिजे। असं आठवण करण्याचे काम आज इथं आपलं एरिया कुठला आहे, भवनपेठाचं मोठा आहे भवनपेठा एरियामध्ये आपण भवानीच्या जे नावाने या पेठा भवानी पेठ आहे, अंबा भवानीच्या नावाने आहे। ते अंबा भवानीमध्ये कित्येक आपलं 68 जे 58 पीठ आपल्याला आहे। त्या 58 पीठामध्ये वेगळ्या वेगळ्या नावाने शक्ती तिथं विराजमान आहे, त्याचं दर्शन देतोय। तसं तिथं नवदुर्गा माता म्हणजे नवशक्तीच्या एक समागमन इथं आपल्या मूर्तीच्या एका मूर्तीमध्ये नवशक्तीच्या आपण आवाहन करून ते नवदुर्गा माता म्हणून आपण इथं स्थापन केलेलं आहे। म्हणजे इथे विशेष करून हा कार्यक्रम नवरात्रीमध्ये जरी घडला तर बरंच होते, पण योगायोगाने तेव्हा कोणाला टाइम भेटत नाही, तेव्हा वेगळा कार्यक्रम असतो, कोणी म्हणजे एवढा टाइम नसतो कोणाला। आपलं तर दशमीपर्यंत कोणी बाहेर येऊ शकत नाही, शिवाचार्य म्हणा, जगद्गुरुजी म्हणा, ते आपल्या अनुष्ठानमध्ये असतो। त्यानिमित्ताने आपला नियोजक मंडळी सगळं जे आपलं आयोजक मंडळीने एक वेगळा टाइम काढून म्हणजे हा नवदुर्गाच्या जे कळसारोहणाच्या जे आता करायला पाहिजे म्हणून त्यांनी सगळं नियोजन करून आपल्याकडे आलं। जेव्हा आल्यानंतर आपण म्हणलो अवश्य येणार आहे म्हणलो, पण मध्ये आपला पण अडथळा आला होता इकडं तिकडं, कुठेही जाऊ देत नाही म्हणून त्यांनी आपल्याला बोलवून घेतलं असं आपण मानतोय। त्यानिमित्ताने आता इथं आपण कळसारोहण केलेलं आहे। हे कळसारोहणचं प्रतीक काय आहे आपण म्हणजे आता सांगितलं, एक विराट रूप, वास्तूचे विराट रूप पूर्णत्वासाठी आपण कळसारोहण करायला पाहिजे। कळसाचे एक महत्त्व आहे, म्हणजे कळसाचे महत्त्व काय, आपण जे खूप मोठा पाऊस चालला आहे, खूप मोठा पाऊस चालू असताना वीज पडतील, वीज आपल्याला माहित आहे चक 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 म्हणून पडतं का नाही, त्याला वीजच म्हणतात ना। वीज पडण्यात जेव्हा वीज पडत असताना जे घरात ज्येष्ठ लोक असतील तर म्हणजे त्यांना आता युवतींना माहीत नाही, युवकांना माहीत नाही, ज्यांनी ज्येष्ठ आहे त्यांनी काय करतात, कोणी बघितलेलं असेल ज्येष्ठ सांगू शकतात, युवती नाही सांगू शकत। म्हणजे वीज पडत असताना आपण घरातला वार का तार पार आरी ते येऊन घराच्या बाहेर फेकत होते, कशाला, वीज पडू नये म्हणून। म्हणजे का बरं पडत नाही वीज, त्याला काय आपण दे तिथं ते आपण तार म्हणतो, वार म्हणतो, वार आरी नमक कन्नडमध्ये आरी, कन्नड वारला त्याच्यामध्ये काय असतं, बीड असतं, बीड त्याच्यात मिक्स असतं। बीडला वीज जवळ येत नाही, म्हणजे बीडला म्हणजे ते आपल्याला रेल्वे पटरी माहीत आहेत ना, त्याच्यामध्ये काय असतं, बीड असतं, त्याच्यामुळं रेल्वे पटरी, मोठं रेल्वे पटरी तर तिथं वीज येत नाही जवळ, वीज त्याच्यातून म्हणजे ते विरुद्ध आहे, त्याला म्हणजे एक